मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीविषयी जी शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये होते, त्या शिक्षक भरतीच्या नियमामध्ये थोडेफार काही बदल झालेले आहेत आणि हे बदल कोणत्या प्रकारचे आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि निश्चितच हे जे शिक्षक भरती मध्ये जे काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे तो करतोय, तर या अगोदरची जी शिक्षक भरती होती त्या शिक्षक भरतीमध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी असल्यामुळे मागची जी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरती मध्ये बराचसा वेळ लागलेला आहे. म्हणजे एक ती वेळ खाऊ शिक्षक भरती म्हणून असं एक त्याला डेसिग्नेशन लागलं होतं आणि त्या शिक्षक भरतीमध्ये जो वेळ लागला तो वेळ पवित्र पोर्टल मार्फत मध्ये जी 2025-26 ही शिक्षक भरती करण्यात येत आहे त्यामध्ये लागू नये आणि शिक्षक उमेदवारांना त्यांना जे काही त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना जे प्रेफरन्स जातील ते प्रेफरन्स त्यांनी दिल्यानंतर त्यांना ताबडतोब नियुक्ती देण्यात यावी किंवा नियुक्ती मिळावी या दृष्टिकोनातून पवित्र पोर्टलच्या नियमावलीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. आणि ते बदल कोणत्या प्रकारचे आहेत, ते बदल आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फायद्याचे आहेत की तोट्याचे आहेत हे तुम्हाला ठरवायचे. पण बदल कोणते केलेले आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण तसं पाहिलं तर ही जी शिक्षक भरतीची जी पद्धत आहे ती पद्धत वेळखाऊ आहेच, काही प्रश्नच येत नाही. कारण काय, शिक्षकांची पद ही विद्यार्थी संख्येवर आधारित आहे आणि या विद्यार्थी संख्येच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी आपलं जे धोरण आहे यावरती जे नियम असतात त्या नियमामध्ये बदल केलेला आहे. असाच एक बदल जो झालेला आहे तो 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार झालेला आहे. आणि हा जो 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामुळे जे काही अतिरिक्त शिक्षकांची संख्या आहे ती संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आणि त्या समायोजनाचं जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाला सुद्धा आता काही म्हणजे असं म्हणू आपण, हे जे वेळापत्रक आहे या वेळापत्रकामुळे सुद्धा पवित्र पोर्टलवर जाहिराती यायला पाहिजेत होत्या त्या जाहिराती सुद्धा आता उशिराने येत आहेत. कारण मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये पवित्र पोर्टलवर जाहिराती येतील असा एक अंदाज आहे. मित्र, हा एक अंदाज असतो. परंतु 15 मार्च 2024चा जो काही जी आर आहे त्या जी आर नुसार ही जी अतिरिक्त शिक्षकांची संख्या आहे ही संख्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जवळपास 10,000च्या वर ही संख्या गेलेली आहे आणि आता या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आहे आणि समायोजन झाल्यानंतर ज्या काही रिक्त पद आहेत शिक्षकांचे त्याच्या जाहिराती येण्यास सुरुवात होणार आहे. परंतु एकदा का जाहिराती आल्यानंतर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांची जी काही नियुक्ती आहे ती लवकरात लवकर व्हावी या दृष्टिकोनातून पवित्र पोर्टलच्या नियमावलीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर ही झाली आजच्या या व्हिडिओची प्रस्तावना. कारण कुठलीही जर नवीन गोष्ट आपल्याला सांगायची असेल किंवा नवीन नियम जे मग काही बदल त्याच्यामध्ये झालेले आहेत ते जर आपल्याला चर्चा करायची असेल त्यावर, तर त्याची जी काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावना सांगणं फार
गरजेचं असते मित्र हो. तर आता मी आपला फार काही वेळ घेत नाही. पवित्र पोर्टल जे आहे, ज्या मार्फत शिक्षक भरती केल्या जाते 2025-26, त्या नियमामध्ये काय बदल झालेले आहेत आणि हे जे बदल आहेत हे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा नाहीत ते सुद्धा तुम्हाला ठरवायचं आहे. पण त्या बदलाचे फायदे आणि तोटे त्या नियमावर आपण त्या नियमाचं वाचन केल्यानंतर तिथं आपण त्यावर डिस्कशन करूया. तर मी फार काही आता आपला वेळ घेत नाही. इथं स्क्रीन शेअर करतो आणि त्यामध्ये कोणते बदल झालेले आहेत ते आपल्याला आता बघायचं आहे. बघा शिक्षक भरती पवित्र पोर्टल या मार्फत जे शिक्षक भरती होते 2025-26 याच्या आपल्याला आज सुधारित नियम बघायचे आहेत. या अगोदर जे काही पवित्र पोर्टल विषयी जी आर निघालेले आहेत त्या जी आर मध्ये काही जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमुळे ही जी भरती आहे ही वेळखाऊ भरती आहे असं म्हणजे म्हटल्या जात होतं आणि नव्हे ते खरं पण होतं. मग या मुद्द्यावर काही रिस्ट्रिक्शन आता आणलेले आहेत. ते कोणते मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यामध्ये काय बदल झालेला आहे ते आता आपल्याला बघायचं आहे मित्र. तर सर्वात प्रथम याच्यामध्ये काय बदल झालेला आहे ते बघायचे आपल्याला. पवित्र पोर्टलच्या कार्यप्रणालीत बदल करण्यात आले असून निवड झालेल्या उमेदवारांना एकच वेळ निवडीची शिफारस लागू होईल. म्हणजे एकदा संधी मिळाल्यानंतर पुन्हा यामध्ये आता भाग घेता येणार नाही. हा एक सर्वात महत्वाचा बदल पवित्र पोर्टलच्या कार्यप्रणालीमध्ये मित्र करण्यात आलेला आहे. बदल मी पुन्हा एकदा वाचतो. थोडा आपल्याला वेळ लागेल. याच्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आणि हा बदल काय झालेला आहे तो आता आपल्याला थोडं याचं अंडरस्टँडिंग करायचं आहे. पवित्र पोर्टलच्या कार्यप्रणालीत बदल करण्यात आले असून निवड झालेल्या उमेदवारांना एकच वेळ निवडीची शिफारस लागू होईल. हा एक सर्वात मोठा बदल आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून होत आहे. काय होतं की या अगोदर जे शिक्षक भरती झाली, शिक्षक भरती 2022, शिक्षक भरती 2017 मध्ये सुद्धा झालेली आहे आणि त्यामध्ये असा एक नियम होता त्या जी आर मध्ये 2022 मध्ये जे काही जी आर निघालेले आहेत पवित्र बाबतीत की एखादा शिक्षक उमेदवार आहे आणि त्याच्या पहिल्या राऊंड मध्ये त्याची निवड झाली. निवड झाल्यानंतर तो त्याच्या पदावर जाऊन रुजू झाला. जॉईनिंग रिपोर्ट लिहून दिला, रुजू झाला. शालार्थ आयडी सुद्धा त्यांचा जनरेट झाला. परंतु त्याच म्हणजे त्याच वर्षी जर पुन्हा आणखी काही जागा रिक्त झाल्या आणि रिक्त झाल्यानंतर या शिक्षक उमेदवारांनी हे लक्षात घ्या, जे शिक्षक उमेदवार रुजू झाले होते त्यांना जो प्रिफरन्स फॉर्म त्यांनी भरला होता म्हणजे त्यांनी जे प्रिफरन्स दिले होते त्या प्रिफरन्सच्या वरचे प्रिफरन्स त्यांना पुन्हा देता येत होते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय मी की एखादे जे शिक्षक उमेदवार आहेत ते शिक्षक उमेदवार समजा विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये ते सिलेक्ट झाल्यानंतर त्यांना जर विथ इंटरव्ह्यू मध्ये भाग घ्यायचा असेल तर ते भाग घेऊ शकत होते. म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं, ते रुजू झाले. रुजू झाल्यानंतर सुद्धा त्यांना दुसरा जो भाग आहे तो विथ इंटरव्ह्यू याच्यामध्ये जर त्यांना भाग घ्यायचा असेल तर ते भाग घेऊ शकत होते. परंतु आता मित्र तसं करता येणार नाही. एखाद्या शिक्षक उमेदवारांची विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा दरवाजा आता पवित्र पोर्टलचा बंद करण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या. किंवा त्यांचं सिलेक्शन एखाद्या कुठल्या तरी म्हणजे त्यांच्या गावापासून दुसऱ्या जिल्हा परिषद मध्ये झालेलं आहे. तर ते मूळचे रहिवासी असतील अकोला आणि अकोला जिल्हा परिषद मध्ये त्यांना तिथे संधी मिळाली नाही. त्यांचं कुठेतरी यवतमाळच्या जिल्हा परिषद मध्ये सिलेक्शन झालं.
पण पुढची जे काही जाहिरातीचा दुसरा टप्पा आला त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदच्या जागा आहेत आणि त्यामुळे त्यांना अकोला जिल्हा परिषदमध्ये अपग्रेडेशन करायचं हे लक्षात घ्या. तर ते अपग्रेडेशन करणं याच्या अगोदर करता येत होतं, परंतु आता ते करता येणार नाही. म्हणून तुमची एक जबाबदारी वाढलेली आहे. जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स येतील, तेव्हा ते प्रेफरन्स तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहेत. हे लक्षात घ्या. कारण एकदा निवड झाल्यानंतर तुम्हाला आता बदल करता येणार नाही किंवा पवित्र पोर्टलमध्ये पुढचा जो टप्पा येणार आहे, त्या टप्प्यामध्ये तुम्हाला सहभागी होता येणार. हा एक महत्वाचा बदल या पवित्र पोर्टलच्या मित्र कार्यप्रणालीमध्ये झालेला आहे. तर मी पुन्हा एकदा वाचतोय, आपण त्या बदलावर चर्चा सुद्धा केलेली आहे. आता ही चर्चा मी माझ्या जी काही समजा बुद्धिमत्ता आहे त्याच्यानुसार मी केलेली आहे. मी आणखी याच्यावर रीडिंग करून मी याच्यामध्ये काही वेगळं आहे का ते सुद्धा आपण बघायला पाहिजे. पण मला जो याचा अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. बघा, पवित्र पोर्टलच्या कार्यप्रणालीत बदल करण्यात आले असून निवड झालेल्या उमेदवारांना एकच वेळ निवडीची शिफारस लागू राहील. म्हणजेच एकदा संधी मिळाल्यानंतर पुन्हा त्यांना पवित्र पोर्टलमध्ये आता येता येणार नाही. त्यांच्यासाठी पवित्र पोर्टलचे जे काही दरवाजे आहेत ते बंद होतील. म्हणून आपल्याला आपल्या गुणानुक्रमे जे काही आपले टॅटचे गुणानुक्रमे आहेत त्यानुसार व्यवस्थित प्रिफरन्स फॉर्म जेव्हा आता या जाहिराती येतील, थोडस हा बदल करण्यात आल्यामुळे जाहिराती येण्यास थोडा वेळ लागत आहे, हे पण सुद्धा आपण लक्षात घ्या. पण जाहिरात निश्चितच आता या एक दोन आठवड्यामध्ये 2-3 आठवड्यामध्ये एकदा हे सरप्लस बसल्यानंतर जाहिराती येण्याला सुरुवात होणार आहे. आणि जाहिराती आल्यानंतर ही जी काही प्रोसेस आहे निवडीची याच्यामध्ये जास्त वेळ लागू नये, त्यामुळे काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल आपण जाणून घेत आहोत. तर सगळ्यात महत्वाचा हा बदल आहे मित्र. दुसरा बदल त्यांनी आणखी काय केलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. हा या अगोदर सुद्धा तुम्हाला आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा चर्चेला घेतला होता. 50-50 प्राधान्यक्रमाची मर्यादा त्यांनी घातलेली आहे. बघा, 50-50च्या प्राधान्यक्रमाची मर्यादा. 50-50 चे प्राधान्यक्रम याचा अर्थ असा अभिप्रेत आहे की तुम्हाला 50 प्रिफरन्सच देता येतील. 50 प्रिफरन्स तुम्हाला विथ इंटरव्ह्यू मध्ये देता येतील. 50 प्रिफरन्स तुम्हाला विदाऊट मध्ये देता येतील. हा सुद्धा एक असा बदल पवित्र पोर्टलमध्ये करण्यात आलेला आहे. या अगोदर 50 ची जी मर्यादा आहे ती अनलिमिटेड होती. अनलिमिटेड प्रिफरन्स तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये देता येत होते. पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही म्हणजे देऊ शकत होते या अगोदरच्या भरतीमध्ये. परंतु आता नाही, आता तुम्हाला 50 प्रिफरन्स द्यावे लागतील. त्यामुळे ही सुद्धा तुम्ही प्रेफरन्स जेव्हा द्याल तेव्हा तुमच्यावर एक फार मोठी जबाबदारी आलेली आहे. तुम्हाला विचारपूर्वक प्रेफरन्स जे आहेत हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. 50/50 म्हणजे 50 प्रेफरन्स तुम्हाला विथ इंटरव्ह्यू मध्ये देता येतील आणि 50 प्रेफरन्स तुम्हाला विदाऊट मध्ये देता येणार आहे. या अगोदर ही अनलिमिटेड प्रेफरन्स होती मित्र. हा सुद्धा एक याच्यामध्ये फार महत्वाचा बदल झालेला हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि या बदलामुळे काय होते माहित आहे का, तर आता आपण जाहिरातीकडे येऊ. कारण आपलं सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना पवित्र पोर्टल पुढली जी बाब आहे ती म्हणजे जाहिरातीची. आणि त्यासाठी आता पवित्र पोर्टलवर जाहिराती केव्हा येतील याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि साहजिकच आहे ते लक्ष त्यांचं असायलाच पाहिजे. तर जाहिराती येण्यास का उशीर होतो त्यामधलं एक मुख्य कारण असं आहे की काही तांत्रिक बदल आणि नवीन जी आर मुळे जाहिरात येण्यास थोडा उशीर होण्याची शक्यता. या पवित्र पोर्टलमध्ये हे सुटसुटीत व्हावं, शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून ते फायद्याचं व्हावं, त्या दृष्टीनं याच्यामध्ये काही तांत्रिक बदल करण्याचं जी महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद आहे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि काही शासनाचे नवनवीन जी आर येतात.
मी सांगितलं तुम्हाला की 15 मार्च 2024 चा जी आर आहे त्याच्यानुसार 2 वर्षाची संच मान्यता शिक्षण विभागाला लागली आणि त्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढलेली आहे. 10,000च्या वर गेलेली आहे. आता या सर्व अतिरिक्त शिक्षकांचं त्यांना समायोजन करायचंय. त्याचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे. तरीही पण काही शिक्षक संघटना आहेत, काही आपले शिक्षक आमदार आहेत, त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना एक आता पत्र दिलेलं आहे, की तुम्ही या जी.आर. नुसार जर कार्यवाही केली आणि हे जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत यांचं जर समायोजन केलं, तर ग्रामीण भागामध्ये जे काही विषयानुसार शिक्षकांची गरज आहे अध्यापन करण्यासाठी, तिथं विद्यार्थी संख्या जरूर कमी आहे. पण तिथं गरज आहे. जे काही विद्यार्थी आहेत, तिथं ते शिक्षकांची गरज आहे आणि हे जर विषयानुसार शिक्षकांची संख्या जर कमी झाली, तर हे जे ग्रामीण भागामधले विद्यार्थी आहेत, ह्या ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा आहेत, त्यावर याचा फार मोठा परिणाम होणार. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि असं पत्र सुद्धा त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा त्यांना हीच विनंती केलेली आहे, की हा 15 मार्च 2024 चा जी आर आहे, हा रद्द करण्यात यावा आणि या ज्या शाळा आहेत यांची संच मान्यता पूर्वीप्रमाणे म्हणजे पूर्वीचा त्या अगोदरचा जो जी आर होता त्यानुसार करण्यात यावी. तर हे नवनवीन जी आर येतात आणि त्या जी आर ला विरोध सुद्धा होतो आहे. त्यामुळे सुद्धा या जी ह्या ज्या जाहिराती आहेत, या जाहिराती मित्रांनो पवित्र पोर्टलवर येण्यासाठी काय उशीर होतो आहे. अपलोड करण्यासाठी उशीर पण ह्या जाहिराती निश्चितच हे जे आपलं सेशन आहे आता म्हणजे नवीन सेशन सुरू होते जनरली विदर्भामध्ये ते 29 जून पासून सुरू होते आणि आपण जर कोकण विभाग कडे जर बघितलं तर ते 12 ते 14 जूनच्या दरम्यान सुरू होते. तत्पूर्वी हे शिक्षक भरती शासनाला करणं बंधनकारक आहे आणि ती होणार सुद्धा. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलचं जे काही नियमावली आहे त्यामध्ये काय जो बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल शिक्षक उमेदवारांच्या दृष्टीतून महत्वाचा आहे त्यावर आपण चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, या युट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारची जी कार्यालयीन स्तरावरून आम्हाला माहिती मिळते, ती माहिती मी फक्त आपल्यापर्यंत शेअर करतोय. बाकी त्यामधला काही दुसरा उद्देश नाही. तर ठीक आहे. आजच्या या तुमच्या सोबतच्या चर्चेला मी पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.